तर रामराम मित्रांनो काल बिग बॉस 6 धडाक्यात सुरुवात झाली. मित्रांनो, सर्व कंटेस्टंट एक से बढ़कर एक आहे, पण मला त्यातल्या त्यात एका कंटेस्टंटचं जरा जास्तच अप्रूप वाटलं. त्याचं नाव आहे रोशन भजनकर. मित्रांनो मित्रांनो तो हमालीचं काम करतो यार, हमालीचं काम करतो. म्हणजे सिमेंटचे पोते तो वाहतो आणि सोबत बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन खेळतो यार. मानलं पाहिजे यार. म्हणजे हमालीचं काम करणं म्हणजे एकदम इतकं मेहनतीचं काम आहे ते. त्याच्यात भरपूर तुम्हाला पाणी प्यावं लागते किंवा तुम्ही थकून जाता काम करू करू. आणि हा भाऊ भाऊ संध्याकाळी आल्यानंतर जिमला जातो. प्लस बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळत असताना हा पाणी पित नाही, काल सांगत होता तो. आणि बिग बॉसला सांगितलं की मी 20 दिवसात त्याचं पोट वाढलं होतं, भरपूर वजन वाढलं होतं. त्यांनी ते कमी करून दाखवलं यार. 3-3 दिवस पाणी पिला नाही. यार हे कुठून आणतात रे डेडिकेशन इतकं? हां, इतका त्यांच्याजवळ काय म्हणतात तर काही काम करायची इतकी अफाट इच्छाशक्ती येते कुठून? भाऊ त्याचं 50% पण आपल्याला भेटलं ना भाऊ, तर आपण पण कुठच्या कुठे निघून जाऊ. तर असंच आहे यार मित्रांनो. मला अजून रोशन भजनकरचं एक म्हणायचं आहे की रोशन भजनकर, मी त्या दिवशी दादरला होतो, दादर स्टेशनला उतरलो. मी काय काही कामानिमित्त गेलो होतो, 12-1ची वेळ होती. तर त्यावेळेस मी रोशनला बघितलं. मी म्हटलं हा रोशन भजनकरच आहे की नाही, असं मला थोडा डाऊट होता. म्हणून मग मी त्याला जरा पहिले मी इंटरनेटवर सर्च केलं की हा रोशनच आहे की नाही. बघितलं तर चेहरा तर मॅच होतच होता. मग मी त्याला विचारलं की दादा तुम्ही रोशन भजनकर आहेत का? तर ते म्हणे हो म्हणे. म्हणजे इतक्या चांगल्याने त्यांनी सांगितलं, इतक्या अदबीने मला त्यांनी सांगितलं की हो दादा म्हणे. आणि म्हणजे एक असतो ना, नाहीतर ज्याचे 7 लाख फॉलोअर्स असतात ना, ते म्हणतात हो मीच आहे रोशन भजनकर, हां बोला. पण त्यांनी इतकं चांगल्याने इतकं व्यवस्थित ट्रीट केलं ना, तर आपल्याला खरंच वाटते की यार रोशन भजनकर हा पुढे गेला पाहिजे. माणूस चांगला आहे. तर तो आला होता, 2 बॅग्स वगैरे घेऊन आला होता. आणि तेव्हा मला वाटलंच होतं की हा आता बिग बॉस 11 तारखेला सुरू होणार होतं. त्याच्या 2 म्हणजे हा 4-5 तारखेला भेटलाच आहे मला. तेव्हा मला वाटलंच यार हा बिग बॉसमध्ये तर जाणार नाही आहे. आणि त्याची बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री झाली. मित्रांनो, काही काही लोकं आपल्याला एका नजरेतच समजून जातात की हा माणूस चांगला आहे. प्लस आपल्याला असं वाटते की हा यांनी जिंकावं, म्हणजे किंवा पुढे जावं. तर त्यातला त्यात हा कंटेस्टंट आहे रोशन भजनकर. बाकीच्या कंटेस्टंटबद्दल पण मी बोलणार आहे. मित्रांनो, बस यावरच हा व्हिडिओ बनवायचा होता. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.